आज आपल्याकडे जे कपल आले ते जिल्हा सोलापूर माळशिरस येथून आहे. गेली 2 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं. एकदा कन्सीव्ह झालं, पण ॲक्च्युली तिला एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिल्यामुळं एक ट्यूब काढण्यात आली आणि डॉक्टरांनी तिला डोनर एग घेऊन IVF करण्याचा आता सल्ला दिला होता. आमच्या इथं आल्यावर अवघ्या पहिल्याच महिन्यात त्यांना रिझल्ट आला आहे. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. हां, तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात ते सांगा. माझं नाव काजल. मी माळशिरस येथून आलेली आहे. नमस्कार, माझं नाव विशाल साठे. आम्ही सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून तालुका माळशिरस, गावही माळशिरस इथून आलेलो आहे. तुम्हाला आपला पत्ता कसा मिळाला? 2 वर्ष मॅडम ट्राय केलेलं, नॅचरली प्रेग्नेन्सी राहिली होती, बट ती एक्टोपिक प्रेग्नेन्सी होती. त्याच्यानंतर ना एक ट्यूब पण काढण्यात आली होती. ट्यूब काढल्यानंतर ना आम्ही नॅचरल प्रेग्नेन्सीसाठी ट्राय केलं, बट 4-6 महिने आम्हाला नॅचरल प्रेग्नेन्सी नाही राहिलेली. त्याच्यासाठी आम्ही हॉस्पिटल शोधत होतो. जसं की आता ट्रेंडिंगला चालूच आहे इंस्टाग्राम वापरणं किंवा फेसबुक वापरणं. तसंच आम्ही इंस्टाग्राम वापरताना स्क्रोल करते वेळी तुमचा एक व्हिडिओ माझ्या समोर आला. त्याच्यानंतर ना मी ती पूर्ण तुमची प्रोफाईल पहिल्यांदा बघितली. बऱ्याच तुमच्या स्टोऱ्या होत्या, अनेकांना तुम्हाला इकडे आल्यानंतर अनेक लोकांना इकडे चांगले रिझल्ट आले होते. बट मनात एक भीती होती की इतक्या लांब कसं जायचं आणि रिझल्ट येतोय की नाहीये, किंवा हे फेक आहे की काय आहे, याच्याबद्दल अनेक शंका होत्या मनामध्ये. बट मिसेस चर्चा केली, घरच्यांच्या आम्ही काहीच बोललो नाही. हा डिसिजन आमच्या दोघांचाच होता, कारण की समाजाला म्हणा किंवा फॅमिलीला आम्हा दोघांनाच फेस करायचं होतं. त्याच्यामुळे दोघांचं डिसिजन होतं की जायचं म्हणून. आणि एक दिवस असा आला की आम्ही तुम्हाला कॉल केला. कॉल केल्यानंतर ना मॅडम सर, पहिल्यांदा मॅडमशी बोलणं झालं. मॅडम खूप छान बोलल्या. बोलण्यातून समजलं की खरंच कोल्हापूरची भाषा जरी रांगडी असली तरी शब्दामध्ये खरंच त्यांच्या माया आहे, किंवा प्रेमाने बोलल्या त्या. आणि त्यांनी आम्हाला एकच म्हटलं की आम्ही दोघं आहे तुमच्यासाठी, तुम्ही फक्त याई. एवढ्या शब्दावरती आम्ही आलो. आल्यानंतर ना 1 महिना फक्त मॅडमनी आम्हाला चांगले औषध आणि गोळ्या दिल्या, ज्याचं की साईड इफेक्ट झाला नाहीये. आणि त्या गोळ्या औषधं घेतला आणि आम्हाला पहिल्याच महिन्यात अगदी गोळ्या संपायला आणि रिझल्ट यायला गाठ पडली. तर पहिल्याच महिन्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आला आम्हाला. जे एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली होती तेव्हा जो झालेला त्रास आहे, किंवा जे डॉक्टरांनी तुम्हाला परत सजेशन दिलं की डोनर एग घेऊन आता IVFच करायला पाहिजे, तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला? ट्यूब काढल्यामुळे 50% प्रेग्नेन्सीचे चान्सेस कमी होते. राहिलेले 50%च होते. आणि ते आम्हाला नंतर ना नको होतं की त्या ट्यूबमध्ये पण प्रेग्नेन्सी राहावी. ज्यावेळेस आम्ही प्लॅनिंग करत होता त्यावेळेस पण मनामध्ये विचार यायचं की नंतर ना असं झालं तर काय करणार म्हणून. म्हणजे एक भीती होती. मे बी त्या भीतीमुळे कदाचित प्रेग्नेन्सी नव्हती राहत आम्हाला. बट त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर ना आम्ही एका दिवसामध्ये बऱ्याच टेस्ट केल्या, माझ्या आईच्या टेस्ट केल्या. केल्यानंतर ना त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला शेवटी की तुम्हाला एक डोनर घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला IVFच करावं लागेल. तर हे सजेशन आणि त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर ना म्हणजे अक्षरशः ती खूप रडायला लागली. म्हणजे ती एवढी रडत होती की ती म्हणायची नाही मला नकोय असं काही. तर मला सुचत नव्हतं की मी काय करू आता. एवढ्या मोठ्या डॉक्टरांनी जर हा सल्ला दिलाय, तुम्हाला एक प्रेग्नेन्सी राहिली आणि तसं नंतर ना होऊ नये, किंवा एक तुमचा व्यवस्थित नाही, एकच डोनर घेऊन तुम्हाला IVF करावे लागेल, तर डॉक्टरांच्या पुढे मी काय बोलू शकत नव्हतो. बट मलाही तेवढंच जाणवत होतं की मलाही तेवढंच दुःख होतं, की दुःख नाही असं नाहीये. बट इथं आल्यानंतर ना खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला, आणि तो खरंच शब्दात नाही सांगू शकत आहे मी की आम्हाला किती आनंद झालाय तो. अगोदरचं वातावरण हे तुला कसं वाटत होतं? त्यावेळेस वाटलं की म्हणजे नॅचरली प्रेग्नेन्सी राहते का नाही असं वाटतच नव्हतं. त्यांनी सांगितलं की नंतर म्हणजे एकदमच टेन्शन आल्यासारखं झालं. ज्यावेळी एक्टोपिक राहिली तेव्हा, किंवा डॉक्टरांनी सांगितलं आता एक ट्यूब काढली आहे, आता एक डोनर घेऊन IVF करायला लागेल, त्यावेळी तुझी परिस्थिती काय होती? तुला कसं वाटत होतं तेव्हा? त्यावेळेस वाटलं की म्हणजे नॅचरली प्रेग्नेन्सी राहील का नाही असं वाटतच नव्हतं मला. त्यावेळेस मी खूप रडले, मला खूप टेन्शन आलं होतं. आत्ता आपणाला नॅचरल प्रेग्नन्सी राहिली आहे, अगदी पहिल्याच महिन्यात छान गर्भधारणा झाली आहे नॅचरली, तेव्हा आता तुम्हाला दोघांना कसं वाटतंय? पहिलं तर टेन्शन म्हणजे आनंदी जेवढं होतं तेवढंच टेन्शनही होतं, कारण याच्या अगोदर ट्विन्स राहिलेले, ट्यूब काढली त्यावेळेस पण आनंदी राहिलो, आणि त्याच्यानंतर तो कोइन्सिडन्स घडलेला. पण तुमच्या औषध घेतले आणि पहिल्याच महिन्यात रिझल्ट आला. जेवढं आनंदी होतं, आनंदही व्यक्त करता येत नव्हतं, तेवढं म्हणजे दुःख पण झालेलं. बट सोनोग्राफी केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर ती एक्टोपिक प्रेग्नेन्सी नव्हती, कारण की तुम्ही सांगितलं की बाबांनो ते सिच्युएशन नाही होणार. म्हणजे तुम्ही रिपोर्ट बघायच्या अगोदर तुमच्या औषधावरती तुमचा विश्वास होता, त्यामुळे तुम्ही अगोदरच सांगितलं की असा असा रिझल्ट येणार आहे बाबा, ह्या एक्टोपिक प्रेग्नेन्सी नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तरीही तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही सोनोग्राफी करा. आणि सोनोग्राफी केली.
तर बेबी ट्यूबमध्ये नसताना पिशवीमध्येच आहे आणि चांगली आहे. जसं की जेवढे दिवस झाले त्याप्रमाणे वाढ आहे आणि व्यवस्थित आहे. आणि आता खूप म्हणजे खूप भारी वाटतंय की बाबांनो, खरंच आपण पण जी स्वप्न बघितलेली आहेत तर ती आता लवकरच पूर्ण होणार आहेत. कारण की समाजात वावरत असताना किंवा मित्रपरिवारांमध्ये जात असताना प्रत्येकाचे एकच क्वेश्चन होते की 2 वर्ष झालं, त्या इन्सिडेंट नंतर ना काही आहे की नाही, राहिलं की नाही. आणि मनातून वाटत होतं की आपल्यालाही एक बाळ असावं, भले ती मुलगी हो किंवा मुलगा हो, बट ते आपल्यालाही आई वडिलांचं सुख किंवा आपल्या माझ्या आई वडिलांना आजी आजोबांचं सुख मिळावं याच्यासाठी प्रयत्न चालू होते आणि आज ते कुठेतरी प्रयत्न यशात बदलताना दिसतात. त्यावेळी समाजाचं वातावरण म्हटलं आपण तरी ते पण खूप त्रासदायक असतं आणि मानसिकता पण आपली खूप खचलेली असते. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ना हाच एक क्वेश्चन असतो की 2 वर्ष झाली, काही गुड न्यूज आहे का नाही. त्यांना होई म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही, कारण आपले प्रॉब्लेम त्यांना जर आपण सांगितले तर ते कसे रिॲक्ट होतील किंवा रडून ऐकतील आणि हसून सांगतील, असं एक म्हण आहे, त्या पद्धतीने होतं. त्याच्यामुळे त्यांना काहीच प्रत्युत्तर देऊ शकत नव्हतो आम्ही. बट आता तुमच्या ट्रीटमेंटने आम्ही हसत 100% शुअर सांगू शकतो की नाही, आम्हाला मुलगा किंवा मुलगी होणार आहे आणि ते लवकरच आमच्या आयुष्यात येणार आहे आणि अगदी छान होणार आहे. तुम्हाला आमच्या औषधाबद्दल सांगायचं झालं तर काय सांगा? औषधं खूप छान आहेत. असं नाही की जसं की मेडिकलमधून आपण औषधं घेतो, कधी त्याचा साईड इफेक्ट होतो औषधांचा. म्हणजे जरी आत्ता नाही झाला तरी तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये वगैरे दिसून आलेला असतो. काहींना पिंपल्स येणे किंवा कधीतरी पोटात दुखणे किंवा वेगळे काहीतरी त्रास होतात जे की औषधं सूट नाहीत होत बॉडीला. पण तुमची औषधं अशी आहेत, ते आयुर्वेदिक आहेत पहिली गोष्ट, आणि घेण्यासाठी काही जड नाही आहेत किंवा काही नाही आहेत. त्याच्यातून म्हणजे मला जाणवलेला बदल म्हणजे मला पहिलं भूक लागत नव्हती, आता भूक चांगली लागते. हिलाही हिची तब्येत खूप चांगली झाली, हिलाही औषधं खूप चांगली म्हणजे सूट झालेली झाली आहेत. औषध. त्याच्यानंतर ना म्हणजे ते टेन्शन होतं, माहित नाही त्या औषधामध्ये काय आहे किंवा काय नाहीये ते, बट टेन्शन फ्री राहायला लागलोय मी जेव्हापासून ती औषधं घेतो. ट्रेस वगैरे काही येत नाहीये. दुसरी गोष्ट आनंदी पण आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या मेडिसिन मधून रिझल्ट फास्ट आले आम्हाला, म्हणजे जे पाहिजे होतं ते मिळाले आम्हाला. हो. आधीच्या औषधांमध्ये आणि आत्ताच्या औषधांमध्ये तुला काय फरक वाटला काजल? आता औषध घेतल्यापासून भूक लागायला लागली. अगोदर मला भूकच लागत नव्हती म्हणजे जास्त. आता मग एकदम असं म्हणजे हे वाटते भारी. चांगलं वाटतंय, एकदम रिलॅक्स वाटतंय तुला. म्हणजे ते तुझ्या चेहऱ्यावरनं पण दिसतंय. अगदी तुम्ही छान आनंदी आहे दोघं. असंच आनंदी राहावा नेहमी. आणि आमचं कन्सल्टेशन, दोघांचं सांगणं, कन्सल्टेशन, हे कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान आहे. मी आता म्हणजे जवळपास मला आज 29 वर्ष चालू आहे. फॅमिली डॉक्टर मी बरेच हे केलेलं आहे. माझ्या पर्सनल इश्यूसाठी पण मी डॉक्टरांकडे गेलेलो आहे. बट माझ्या 29 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणण्यापेक्षा लाईफमध्ये मी तुमच्यासारखे डॉक्टर कधीच बघितले नाही आणि बघेन का नाही हे पण मला माहित नाहीये. तुम्ही म्हणजे अशा कपलसाठी ज्यांना मुलं होत नाहीत, अशा कपलसाठी खरंच एक देव, काय म्हणतात, माणसातील देव माणूस म्हटलं तरी ते योग्य राहील. कारण खरंच म्हणजे देव माणसाने पाहिला की नाही हे माहित नाहीये. लोक म्हणतात की देव आहे, देव आहे, बट खरंच तुमच्या दोघांच्या बघण्यातून आम्हाला म्हणजे तुम्हाला भेटलो आणि खरंच आम्हाला देवाचं दर्शन घडल्यासारखं झालं. आणि मला खरंच म्हणजे सांगायचंय की जे कोणाकडे हा व्हिडिओ जाईल किंवा जो कोणी बघेल तर बिनधास्त डोळे झाकून या तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका, खर्चाचंही टेन्शन घेऊ नका. इव्हन म्हणजे मी सांगेन की आम्हाला मॅडमनी घरच्यांसारखं म्हणजे औषध दिल्यासारखं देत होत्या, ट्रीटमेंट देतात या मॅडम. तुम्ही बिनधास्त निश्चिंत होऊन या, इथे 100% तुम्हाला रिझल्ट येणार, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आमच्या अथर फर्टिलिटी सेंटर बद्दल तुम्हाला काय सांगाल? अथर्व फर्टिलिटी सेंटर हे खरंच खूप चांगलं सेंटर आहे, जिथं IVF फेल जातात, जिथं मोठमोठे हॉस्पिटल आहेत, ज्या ठिकाणी मोठमोठे खर्च होतात. त्यांच्यापेक्षा 10 पटीने म्हटलं तरी हरकत नाही, 100 पटीने म्हटलं तरी हरकत नाही. खरंच हे खूप चांगलं सेंटर आहे. इथे तुम्हाला ना की कोणती सर्जरी करावी लागते, ना कोणतं मेडिसिन बाहेरीतल्या घ्याव्या लागतात, ना कोणतं काही ऑदर काही हे करावं लागतं. फक्त एक आयुर्वेदिक मेडिसिननेच तुमच्या इथं ट्रीटमेंट पूर्ण केल्या जातात. तुला आता IVF नाही झालं, नॅचरल प्रेग्नन्सी राहिली, मग तुला आता कसं वाटतंय? एवढ्या लहान वयात IVF नाही करायला लागलं मला. नॅचरल प्रेग्नेन्सी राहिली. त्याबद्दल थँक्यू.